आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा एक सुवर्ण सोहळा आहे। कारण आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस हे गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी जे सर्वसामान्य व्यक्तींसाठी जे जमिनी स्तरावर उतरून ज्यांनी जे काम केलं त्यांचं फळ आज त्यांना ज्या मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने मिळालेलं आहे। आणि 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी जे काही योजना त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी राबवल्या होत्या आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून जी कामे केली आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने जे बहुमताचं सरकार, मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बहुमतानं 132 जागा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहे। आणि महायुतीचे सरकार अजितदादा असतील, एकनाथभाई शिंदे असतील, यांच्या सगळ्यांच्या संगतीनं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचमुळं आज या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार आम्हाला सगळ्यांना होता आलं आणि या क्षणाचं स्वागत आणि या ठिकाणी कौतुक कुठेतरी साजरा करता यावं म्हणून देवेंद्रदादा कोटे जे शहरमध्ये जे आमदार आहेत यांच्या ऑफिसच्या बाहेर सर्व भारतीय जनता पार्टीचे जे शहरमध्ये विधानसभेतील कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे। आणि एक आमच्यासाठी हा खरं तर खूप मोठा आनंदाचा क्षण आहे। कारण देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जो त्याग मागच्या 5 वर्षामध्ये केला आणि ते त्यागाचं फळ मला वाटतं आज या ठिकाणी त्यांना मिळालं आहे। आणि देवेंद्रभाऊ फडणवीस हे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राला ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीभाई भारताला विश्वगुरू करण्यासाठी तत्पर आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्र हा देशात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी दिवस रात्र एक करतील हा विश्वास आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून आहे। जय हिंद।